welcome back to the topic pair of straight lines. In this lecture, we will learn proof of the theorem on angle between lines and examples on the theorem. Statement of the theorem: if theta is the acute angle between the lines ax square plus 2hxy plus by square equal to 0, then prove that tan theta equal to modulus of 2 into square root h square minus ab divided by a plus b. थेरम मध्ये दोन लाइन्सचं जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये दोन लाइन्स आहेत आणि त्या दोन लाइन्समधला अँगल थीटा असेल तर टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ: if theta is the acute angle between the lines having slopes m1 and m2, then tan theta equal to modulus of m1 minus m2 divided by 1 plus m1 m2. से इक्वेशन 1. थीटा हा जॉइंटमध्ये ज्या दोन लाइन्स आहेत त्या दोन लाइन्समधला अँगल घेतलेला आहे आणि त्या दोन लाइन्सचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत हे अशुम केलेले आहेत. आता आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे दोन लाइन्समधला अँगल थीटा असेल ज्या दोन लाइन्सचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत त्या दोन लाइन्समधला अँगल थीटा असेल तर टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2 इतका येतो. हे आपण 11वीत प्रूव्ह केलेलं आहे. तो फॉर्म्युला इथं घेतलेला आहे. आता m1 आणि m2 हे दिलेल्या दोन लाइन्सचे स्लोप्स आहेत. मग त्या दोन लाइन्सच्या बाबतीत आपण m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 ह्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. सिन्स m1 अँड m2 आर स्लोप्स ऑफ द लाइन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, देन m1 plus m2 equal to minus 2h upon b and m1 into m2 equal to a upon b. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत ते फक्त इथं घेतलेले आहेत. टॅन थीटाच्या फॉर्म्युलामध्ये m1 मायनस m2 आणि 1 प्लस m1 m2 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण सेपरेट कॅल्क्युलेट करून घेणार आहे. आता पहिल्यांदा m1 मायनस m2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. वी नो दॅट m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2. m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 म्हणजे सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत त्या इथं सबस्टिट्यूट करायच्या इक्वल टू मायनस 2h अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए डिवायडेड बाय बी इक्वल टू 4h स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस 4a डिवायडेड बाय बी. तर सिम्प्लिफाय करताना बी स्क्वेअर हा कॉमन डिनॉमिनेटर घ्यायचा आहे इक्वल टू 4h स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय कॉमन डिनॉमिनेटर बी स्क्वेअर इथं छेद समान करून घेतलेला आहे इक्वल टू 4 हा कॉमन फॅक्टर आहे 4 इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे ती m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअरची आहे. आता रूट घेतल्यानंतर आपल्याला m1 मायनस m2 ची व्हॅल्यू मिळणार आहे बाय टेकिंग स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू मिळणार आहे m1 मायनस m2 इक्वल टू प्लस मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी. आता इथं रूट घेताना दोन पॉसिबिलिटी प्लस आणि मायनस ह्या मस्ट आहेत त्या तिथं लिहिल्याच पाहिजेत. m1 मायनस m2 इक्वल टू प्लस मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी. त्याच्यानंतर आपण 1 प्लस m1 इंटू m2 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. 1 प्लस m1 इंटू m2 इक्वल टू 1 प्लस m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a डिवायडेड बाय b आहे ती तिथं सबस्टिट्यूट केली इक्वल टू
क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बी प्लस ए डिव्हायडेड बाय बी. आता एक इक्वेशन 1मध्ये आपण जो टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहिलेला आहे तो असा आहे, फ्रॉम 1 टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिव्हायडेड बाय 1 प्लस m1 m2. आता m1 मायनस m2 आणि 1 प्लस m1 m2 च्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत, त्या इथं सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी डिव्हायडेड बाय बी. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू साईन इथं असल्यामुळं प्लस मायनस हे साईन इथं दिलेलं नाही. मॉड्युलस साईनमध्ये एखादा नंबर असेल तर तो पॉझिटिव्ह नंबर रिप्रेझेंट करत असतो. आता दोन्ही टर्म्सचा छेद बघा, तो कॉमन फॅक्टर आहे, तो कॅन्सल केल्यानंतर टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी हा आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला आहे. म्हणजे जॉईंट इक्वेशन दिलं ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 आणि त्या दोन लाईन्समधला अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी. Now we will learn condition for perpendicular lines. म्हणजे जॉईंट इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर कॉन्स्टंट कुठली कंडिशन सॅटिस्फाय करतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर लाईन्स सर ज्या दोन लाईन्सचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत त्या दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतो, हे आपल्याला माहिती आहे. इफ the lines are perpendicular then m1 into m2 equal to -1. परंतु m1 into m2 ची व्हॅल्यू a upon b आहे, बट प्रोडक्ट ऑफ स्लोप्स m1 into m2 equal to a upon b. आता ह्या दोन इक्वेशनची LHS सेम आहे म्हणून आपण RHS इक्वेट करू शकणार आहे. RHS इक्वेट केल्यानंतर a upon b equal to -1 आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर a इक्वल टू -b, देअरफॉर a प्लस b इक्वल टू 0. दिस इज कंडिशन फॉर परपॅन्डिक्युलर लाईन्स. म्हणजे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 ह्या जॉईंट इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर a प्लस b इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. आणि ह्याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. a प्लस बी इक्वल टू 0 असेल तर जॉईंटमधल्या दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर असणार आहेत. आता ह्याच्या आधी आपण पॅरलल किंवा कोइन्सिडंट लाईनसाठीची कंडिशन बघितले. जॉईंटमधल्या दोन लाईन्स जर कोइन्सिडंट म्हणजेच पॅरलल असतील तर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतील आणि परपॅन्डिक्युलर असतील तर a प्लस बी इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. हा पण तुम्ही फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 आर परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. Solution. Equation of lines 3x square minus 4xy minus 3y square equal to 0. हे एक होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे. आता ते आपण स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करून a, 2h आणि b च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, a इक्वल टू 3, 2h equal to -4, b equal to -3. To prove that given lines are perpendicular to each other. म्हणजे जॉईंट इक्वेशन जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यातल्या दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे त्या दोन लाईन्स परपॅन्डिक्युलर लाईन्ससाठीची जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करतायत हे प्रूव्ह करायचं आहे. आता परपॅन्डिक्युलर लाईनसाठीची कंडिशन
ए प्लस बी इक्वल टू 0 आहे ती प्रूव्ह करायची आहे. दॅट इज टू प्रूव्ह दॅट ए प्लस बी इक्वल टू 0. कन्सिडर LHS इक्वल टू ए प्लस बी इक्वल टू 3 - 3 इक्वल टू 0 इक्वल टू RHS. म्हणजे दिलेल्या लाईन्सनी ए प्लस बी इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय केली आणि म्हणून त्या लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. Next example, find value of k if the lines represented by kx square plus 4xy minus 4y square equal to 0 are perpendicular to each other. Solution. तर इथे एक जॉईंट इक्वेशन दिले आणि त्या जॉईंट इक्वेशनमधल्या दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्या लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत म्हणजे कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स ते सॅटिस्फाय करणार आहेत. त्या कंडिशनचा वापर करून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन. इक्वेशन ऑफ लाईन्स kx² + 4xy - 4y square equal to 0 comparing with ax² + 2hxy + by square equal to 0, a equal to k, 2h equal to 4, b equal to -4. Since the lines are perpendicular to each other, a plus b equal to 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. a plus b equal to 0. Therefore, k minus 4 equal to 0. Therefore, k equal to 4. Next example. Find the measure of the acute angle between the lines represented by the following equations. First equation, x² + xy equal to 0. एक जॉईंट इक्वेशन दिले आणि त्याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्समधला अँगल आपल्याला काढायचा आहे. तर जॉईंटमधल्या दोन लाईन्सचा अँगल काढताना आपण टॅन थीटाचा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे तो इथं वापरायचा आहे. पहिल्यांदा आपण ए, एच आणि बी च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. इक्वेशन ऑफ लाईन्स x² + xy equal to 0 comparing with ax² + 2hxy + by square equal to 0, a equal to 1, 2h equal to 1, y square ची टर्म ऑब्सेंट आहे म्हणून b ची व्हॅल्यू 0 येईल. 2h 1 आहे देअरफॉर h equal to 1/2. आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. If theta is the acute angle between the lines ax² + 2hxy + by square equal to 0, then tan theta equal to modulus of 2 into square root h² - ab divided by a plus b. तर याच्यामध्ये h, a, b च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर tan theta equal to modulus of 2 into square root h 1/2 आहे म्हणजे h² 1/4 येईल मायनस a इंटू b हा प्रोडक्ट 0 येईल डिवायडेड बाय 1 + 0. Therefore, tan theta equal to 2 into 1/2 equal to 1. Therefore, tan theta equal to tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1च्या ठिकाणी आपण tan 45 रिप्लेस करू शकतो. tan theta equal to tan 45. Therefore, theta equal to 45 degree or pi/4 radians. Second example, 3x² - 4√3xy + 3y square equal to 0. आता हे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या जॉईंटमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्समधला अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. सेम मेथड इथं वापरायचे. इक्वेशन ऑफ लाईन्स 3x² - 4√3xy + 3y square equal to 0 comparing with ax² + 2hxy + by square equal to 0, a equal to 3, 2h equal to -4√3, b equal to 3. 2h ची व्हॅल्यू -4√3 आहे देअरफॉर h equal to -2√3. टॅन थिटाचा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे तो इथं वापरायचा आहे.
If theta is the acute angle between the lines ax square plus 2hxy plus by square equal to 0, then tan theta equal to modulus of 2 into square root h square minus ab divided by a plus b. h, a आणि b च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर tan theta equal to modulus of 2 into square root h minus 2 root 3 आहे, म्हणजे h स्क्वेअर हा 12 येईल मायनस ए बी 9 डिवायडेड बाय 3 plus 3. Therefore tan theta equal to modulus of 2 root 3 divided by 6. Therefore tan theta equal to root 3 divided by 3. Therefore tan theta equal to 1 upon root 3. Therefore tan theta equal to tan 30, and therefore theta equal to 30 degree or pi by 6 radians. आता याच पद्धतीनं तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. थर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. 4 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. फिफ्थ 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. सिक्स्थ 2x स्क्वेअर मायनस 6xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरून तुम्ही आधी टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्यानंतर इन्व्हर्टिंग केल्यानंतर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू मिळेल. आता टॅन थिटा इक्वल टू 2 आला तर 2 ही आपल्या टेबलमधील व्हॅल्यू नाही आहे. मग थिटा टॅन थिटा इक्वल टू 2 आला तर थिटा टॅन इन्व्हर्स 2 तो आहे तसा ठेवायचा आहे. टॅन थिटा इक्वल टू 1/7 आला तर थिटाची व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स 1/7 अशी येणार आहे. टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरून तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत. थँक यू.